हॅलो एव्हरीवन. तर आज आहे फ्रायडे. तर मी सकाळपासूनच त्यांना चालू केले होते की आज आहे फ्रायडे, तो फ्राय करण्याचा दिवस. तर यांनी सकाळी आणलेले आहे फिश, बांगडे आहेत. हे सगळे पिशवीतून बाहेर काढून घेऊन गेले. किती 1 किलो आणलेत वाटतं. तर 1 किलोमध्ये 10 फिश बांगडे आलेले आहेत. स्वच्छ धुवून घेते, स्वच्छ करते. बांगडे छान फ्रेश आणि मोठे मोठे ताजे आहेत. मी हे आमसोल भिजवून घेते. आमसोल आम्ही जेव्हा रत्नागिरीला जातो तेव्हा तिकडूनच हे घरगुती आमसोल घेऊन येतो. ही थोडी चिंच पण भिजत घालते. जोपर्यंत हे आमसोल आणि चिंच भिजत ठेवले तोपर्यंत आमच्या बाळाचं खाऊ करून घेते. तो झोपला आहे आता. तो एकदा उठली की त्याला भरवायला लागतं. हे घरी केलेलं सॅरेलक आहे. मी घरीच तयार करून ठेवलेले आहे. तर माशांना तिखट मीठ हळद लावून घेऊया. मासे मी मोठ्या बुट्टीमध्ये काढून घेते कारण लहान बुट्टीमध्ये खूप अडचण होते. खूप अडचण होणार. हे मोठ्या बुट्टीमध्ये तिखट मीठ हळद लावून थोडा वेळ मॅरिनेट व्हायला ठेवून देते. हळद मीठ घालून घेते. हे मोठं मीठ बारीक करून घेतलेलं आहे. आम्ही सध्या मोठंच मीठ वापरत आहोत. ते बारीक करून यात घालून घेऊया. तिखट घालून घेऊया. कुणाकुणाला तिखट जास्त आवडतं त्याने तिखट जास्त घालतात. कुणाकुणाला कमी लागतं त्याने तिखट कमी लागतात. पण माशामध्ये आजपर्यंत ते तिखट छान मिळण्यासाठी मी जास्तीच तिखट घालून घेते. खूप भारी लागतात. त्यामुळे थोडा लिंबू पिळून घेऊया. छान हातानेच घालून घेऊयात सगळं छान. हे आमसोलचं पाणी झालेलं आहे. हे मी ह्या माशांमध्ये टाकून घेते. परत एकदा याला मिक्स करून घेऊया छानपैकी. हा मसाला सगळ्या बांगड्यांना लावून परत एकदा मॅरिनेट होण्यासाठी थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात. मी एक सगळ्या बांगड्यांना मसाला लावून घेतलेला आहे. आता हे असेच थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी सोडून देऊया. हे इथे बाळाची गंजी तयार केलेली आहे. की त्याला भरवावं लागतं. आता तो झोपला आहे. बांगडे फ्राय करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे आणि आता जेवणाची वेळ होत आलेली आहे त्यामुळे मी दोन्ही तव्यावरती बांगडे भाजणार आहे. करणार आहे. दोन्ही तव्यामध्ये तेल घालून घेते. म्हणजे लवकर होतील कारण बांगडे हे बारीक गॅसवरतीच भाजायचं असते, नाहीतर आतून भाजले जात नाहीत. चांगले भाजले जात नाहीत. बांगडे आता छान मॅरिनेट झालेले आहेत.
मी तळायला घेते, घेते रव्यात बुडवून. तव्यावर टाकते भाजण्यासाठी. तर एक एक असे सगळे मासे तव्यावर घालून घेऊ. मला असे नॉनव्हेजचे सगळे पदार्थ करायला फार आवडतात, करायलासुद्धा आवडतात आणि खाण्यासाठी सुद्धा आवडतात. नॉनव्हेज खाल्ल्यामुळे आपल्या शरीरात विटॅमिन B12ची कमतरता पूर्ण होते, त्यामुळे नॉनव्हेजसुद्धा कधी कधी खायचं गरजेचं असतं. सगळे बांगडे मी तव्यावर भाजून घेते. कढईने परत एकदा तेल सोडून घेते याच्यावर. ते परतून घेऊयात. मासे भाजलेले आहेत. मी हातानेच परतून घेते. हे बघा, मस्तपैकी छान सगळे बांगडे भाजलेले आहेत. हे बघा, एक बांगडा मी काढून सुद्धा दाखवते. आतून मस्त छान भाजलेले आहेत ते. मी घड्याळावर टाइम वगैरे बघून नाही भाजत, असंच अंदाजपंचीच भाजते सगळं. तर हे बघा, जेवण तयार आहे. भाकरी, वरण, भात आणि बांगडा. त्यासोबत मी थोडा टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. तर या गरम गरम जेवायला. थँक यू फॉर वॉचिंग.